नमस्कार, डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ॲपल स्वागत आहे. पाहूया आजच्या बातम्या. मागील व्हिडिओवर कमेंट करणाऱ्या टॉप प्रेक्षकांमधून आजची निवड झाली आहे. सावित्री अर्जुन वळवी, कुंडलेश्वर महादेव मंदिर, तळोदा. रफिक शहा, केजीएन कॉलनी, शहादा. रोहिदास वळवी, निजामपूर. मधुकर तुंबड्या, गावित. किशन तळवी, बिजली गव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. अभिनंदन. तुम्हीही तुमचं नाव आणि गाव कमेंटमध्ये नक्की लिहा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ कमीत कमी 10 मित्रांना शेअर करा. कदाचित पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचं नावही घेतलं जाईल. मरणानंतरही हक्काची जागा नसल्याने नवापूर तालुक्याच्या झामट्यावड येथे स्मशानभूमी अभावी चिखलातच मृत व्यक्तीवर अंत्यविधी करण्याची वेळ आली. 1000 लोकसंख्या असलेल्या गावात स्मशानभूमीसाठी ग्रामस्थांची वर्षानुवर्ष प्रतीक्षा असताना चिखल पाण्यातून मृतदेह 2 ते 3 किलोमीटर खांद्यावर वाहून नेण्याची नामुष्की नातेवाईकांवर ओढवली. पावसापासून चिता वाचवण्यासाठी शेड नसल्याने अंत्यसंस्काराप्रसंगी मृताच्या नातेवाईकांची प्रचंड हेळसांड होते. वर्षानुवर्षे निवेदने देऊनही प्रशासन दखल घेत नाही असा आरोप होत आहे. प्रशासनाने तातडीने जागा आणि शेड मंजूर न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा स्थानिक ग्रामस्थ देवीदास चौरे यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे. अतिदुर्गम भागातील आणि नर्मदा नदीकाठी असलेल्या अक्कलकुवा तालुक्यातील गमण गावाच्या पांगरा पाड्यात मध्यरात्री बिबट्यांनी घरात बांधलेल्या शेळ्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात बिबट्यांनी 7 शेळ्या अधरवट खाऊन फस्त केल्या, तर 5 शेळ्या गंभीर जखमी झाल्या असून एका शेळीला बिबट्यांनी ओढून नेले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून संबंधित विभागाने बिबट्यांना जेरबंद करावे अशी मागणी होऊ लागली आहे. चोरट्याने ग्रामसेविकाच्या घरी धाडसी चोरी करीत रोकडसह सोन्याचे लॉकेट चोरून नेल्याची घटना नंदुरबार येथे घडली. या प्रकरणी अनोळखी विरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळोदा येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे युवा फेस्टिवल अंतर्गत शहरात 80 मीटर तिरंगा यात्रा आणि युवा संमेलन उत्साहात पार पडले. देशभक्ती, युवा शक्ती, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्र निर्माणाचा संदेश देणाऱ्या उपक्रमांना युवकांचा प्रतिसाद मिळाला. शहरात तिरंग्याच्या उपस्थितीने राष्ट्रभक्तीचे वातावरण निर्माण झाले. महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा भाजपाचे विद्यमान आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असल्याने सलग 8 महिने गंभीर आजारपणाशी झुंज दिल्यानंतर त्यांचे नंदुरबार येथे आपल्या जन्मभूमीत आगमन झाले आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर आमदार डॉक्टर विजयकुमार गावित हे पाहून त्यांच्या निवासस्थानी भेट देणाऱ्या चाहत्यांसह कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. लोखंडी कुलूप व कडीकोंडा तोडून चोरट्यांनी घरफोडी केल्याची घटना मोहिदा येथे शिवम सिटीत घडली. यावेळी टीव्हीसह चांदीच्या वस्तू असा 26,900 रुपयांचा ऐवज लांबविला आहे. या प्रकरणी अनोळखींविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहादा येथे ब्राह्मण समाजाची जिल्हा नियोजन बैठक घेण्यात आली. परशुराम आर्थिकदृष्ट्या महामंडळाच्या रमाई योजनाच्या माध्यमातून ब्राह्मण समाजातील महिलांना स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाईल. तसेच पुरोहित तरुणांना 3,000 रुपये मानधन देण्यासाठी लवकरच ठराव करण्यात येईल. समाजातील तळागाळातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल परिवारांना देखील सक्षम करण्यासाठी आगामी काळात लाभ देण्यात येतील असे आश्वासन परशुराम महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांनी दिले. ब्रिक्स सिव्हिल फोरम 2026 की महत्त्वपूर्ण परिषद नवी दिल्ली येथील इंडिया हॅबिटॅट सेंटर येथे पार पडली. ब्रिक्स सदस्य देशांमधील सामाजिक संस्था, विकास क्षेत्रात कार्यरत व्यक्ती व संस्थांच्या प्रतिनिधींनी या परिषदेत सहभाग घेत विविध सामाजिक, पर्यावरणीय आणि विकासविषयक प्रश्नांवर चर्चा झाली. त्यात नंदुरबार येथील योजकचे अध्यक्ष डॉक्टर गजानन डांगे यांनी इकॉलॉजी या कार्यगटाचे को-चेअरमन म्हणून नेतृत्व केले. अखिल भारतीय अखंड रघुवंशी क्षत्रिय समाजातर्फे वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धन, हरित परिसर निर्मिती आणि समाजात वृक्ष लागवडीबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमात शिवसेना जिल्हाप्रमुख ॲडव्होकेट राम रघुवंशी, मेघा रघुवंशी यांच्या हस्ते वृक्षारोपण झाले. नंदुरबार जिल्ह्यातील अनुदानित व अंशतः अनुदानित माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापक सेवा संघाची स्थापना करण्यात आली. यावेळी अनुदानित, विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शाळा तसेच मुख्याध्यापकांचे विविध प्रश्न सोडवण्यावर चर्चा झाली. धुळे पाटबंधारे विभागाच्या अधिपत्याखालील जिल्ह्यातील मध्यम व लघु प्रकल्प, बंधारे, अधिसूचित नद्या, नाले तसेच तापी नदीवरील मंजूर उपसा सिंचन योजनांच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम 2026-27 साठी इच्छुक बागायतदारांनी आपले नमुना नंबर 7, 7A व 7B चे पाणी मागणी अर्ज संबंधित शाखा कार्यालय किंवा उपविभागीय कार्यालयात 31 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 5:45 वाजेपर्यंत सादर करावेत, असे आवाहन धुळे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता देपू अग्रवाल यांनी केले आहे. अक्कलकुवा येथील जामिया ITI महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ITI परीक्षेत यश मिळविले आहे.
यामुळे परीक्षेत महाविद्यालयाने 100% निकालाची परंपरा कायम राखली आहे. अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा 2026चा निकाल जाहीर झाला. येथील जामिया अक्कलकुवा ITI महाविद्यालयातील 388 विद्यार्थी ITI परीक्षेसाठी बसले होते. यावेळी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने महाविद्यालयाचा 100% निकाल आहे. दुर्गम व आदिवासी बहुल नंदुरबार क्षयरोगाचा शोध घेण्यासाठी राबविण्यात आलेल्या TB मुक्त भारत अभियान मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. अभियानांतर्गत तब्बल 4,16,544 नागरिकांची क्षयरोग तपासणी करण्यात आली असून त्यात 20 महिन्यात 4,655 नवीन क्षयरुग्ण आढळून आले आहेत. या सर्व रुग्णांना तत्काळ उपचाराखाली आणण्यात आल्याने क्षयरोगामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाणही लक्षणीयरित्या घटले आहे. सध्या जिल्ह्यात 1,689 रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. निवडणूक आयोगाकडून राबविण्यात येणाऱ्या SIR अर्थात मतदार यादी शुद्धीकरण मोहिमेत तब्बल 1,88,720 मतदार बाद होण्याची शक्यता आहे. अर्थात अद्याप मोहीम सुरू असल्याने ही आकडेवारी आणखी कमी जास्त होऊ शकणार आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीचा विचार करता जिल्ह्यातील 4 मतदारसंघांपैकी नंदुरबार विधानसभा मतदारसंघ वगळता 3 मतदारसंघातील आमदारांचे मताधिक्य हे टाट्या मतदारघात बाद होण्याची शक्यता असलेल्या मतदारांपेक्षा जास्त आहे. तळोदा शहरात गेल्या 1.5 महिन्याच्या कालावधीत चोरीच्या घटनांची मालिका सुरू असून मोठ्या चोरींपासून घरफोडी, दुकानफोडी आणि दुचाकी चोरीपर्यंतच्या घटनांनी शहरातील चोरीचे वाढते प्रमाण स्पष्ट झाले आहे. एक घटना घडून तिचा तपास सुरू असतानाच दुसरी घटना समोर येत असल्याने तळोदा शहरातील चोरीचे सत्र नेमके थांबणार कधी असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे. तळोदा शहरात वाढत्या घरफोडी, दुकानफोडी व चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर तळोदा व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसह व्यापाऱ्यांनी आमदार राजेश पाडवी यांची भेट घेऊन शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत चर्चा केली. वाढत्या चोऱ्यांमुळे व्यापारी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून चोरट्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली. श्रद्धा, संस्कृती आणि पर्यावरण संवर्धनाचा त्रिवेणी संगम साधत तळोदा येथील श्री बडादादा गणपती नवयुवक मंडळ व श्री बडादादा फाउंडेशन शनी गल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने तापी नदी परिसरात रविवारी विशेष निर्माल्य संकलन आणि स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या मोहिमेअंतर्गत नदी परिसरातील कचरा आणि निर्माल्य गोळा करून परिसर चकाचक करण्यात आला. तळोदा येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकातील गरजू विद्यार्थिनींना दिलासा देणारा एक महत्त्वपूर्ण उपक्रम पार पडला. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथील विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने मंजूर करण्यात आलेल्या एकूण 88,000 रुपयांच्या शैक्षणिक सहाय्य निधीचे धनादेश पात्र विद्यार्थिनींना नुकतेच वितरित करण्यात आले. तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात? तुमचं नाव आणि गाव कमेंटमध्ये नक्की लिहा. निवड झालेल्या प्रेक्षकांचं नाव आणि गाव पुढील व्हिडिओमध्ये घेतलं जाईल. अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या YouTube चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.